बानू, माझ्यापासून काही लपवत आहेस का? म्या हाय बानू, तुझ्या मनात काय आहे? काय बी नाही देवा. मला तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे असं दिसतंय की काहीतरी विचार तुला अस्वस्थ करत आहे. बानू, मला नाही सांगणार? तेव्हा आता तुम्ही म्हणतायसा म्हणून मी तुम्हाला सांगते. तेव्हा आपण जेजुरीतनं हात आलो तर मला वाटलं होतं का हात तरी मला तुमच्या संग येळ मिळेल. परत पण काय बानू? हात आल्या धरणं बघते आहे मी. त्या आश्रमातली म्हातारी मला धड बसू देईना बघा. समध्यात काय बाय सांगत असतात मला. बानू, काय झालं? तुला राग येईल असं काही त्या बोलल्या का? देवा, त्या उगा जरा जास्तच बोलतात असं नाही वाटत होय तुम्हाला? बानू, त्या वृद्ध आहेत, त्यामुळे वृद्धकाळामुळे असं होणं हे स्वाभाविक आहे. होय की, मी कुठं नाही म्हणले. आता वस्तीवर बी आबा आहेच की. तो बी समजासनी सांगत असते का हे करा ते करा, असं करा तसं करा. मला कळतेय की, पण माझ्या संसारामध्ये किती ध्यान द्यावं म्हणते म्या. मला ठाऊक आहे की त्या अधिकच परखड आहेत, स्पष्ट आहेत. पण त्या जरी काही बोलल्या तरी तू त्यांना रागावून बोलू नये असं मला वाटतं. नाहीच बोलले म्या त्यासनी, पण बोलणं बी लागतं की मनाला. आणि म्या काही गपच बसून राहायचं होय? संयम ठेव मनावर. हे हायच तेव्हा. पर खरं सांगू का, मला नाही असं गप बसता येईल. फाड बोलले असते मी त्यास. पण त्यांचं वय झालं आहे म्हणून मी काय जास्त बोलले नाही त्यास. देवा मला म्हणत होत्या का म्हाळसाताई तर जेजुरी गडावर वाट बघत असतील देवांची. त्याचं काही वाटलं नाही होय तुला? मग मी बी म्हणलं चला माझ्या संग जेजुरीला, राहा माझ्या संग वाड्याव, म्हणजे तुम्हासनी बी कळल मला किती त्रास होतो आहे ते. बानू, तू त्यांना असं कशाला बोललीस? तेव्हा मी काही चुकीचं नाही केलं बघ. आणि मी आता रागावून तर अजिबात नाही बोलले त्यास. माझ्या जे मनात आलं तेवढं नुसतं सांगितलं मी त्यास. बानू, शांत हो आधी. माझं दुखणं मलाच ठाव. लोकांनी ते नाही कळायचं. पण एक सांगते देवा, माझ्या पायी माझ्या देवासनी कोणी बोल लावला ना तर मी ऐकून घ्यायची नाही. हा, परंतु त्या जर तिथे असल्या तर किमान त्या कुठे आहेत हे तरी आपल्याला कळेल. कारण ह्या क्षणी ते देखील आवश्यक आहे. हे सारं काहीसं अनपेक्षित आणि विचित्र वाटत नाही तुम्हाला? वाटतंय देवी, परंतु जोवर श्री म्हाळसा देवींचा शोध लागत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचणं अयोग्य आहे. हो, ते देखील खरंच आहे म्हणा. देवी, मी एका निराळ्याच गोष्टीचा विचार करतो आहे. कोणत्या? बाणायला भृगु ऋषींच्या आश्रमात नेण्याचा श्री खंडेरायांचा हेतू काय आहे हे तर श्री म्हाळसा देवींना कळलं नसेल ना? म्हणजे श्री खंडेराय बानूला सहाय्य करतायत असा तर्क त्यांनी लावला असावा आणि म्हणून या सगळ्यापासून त्या दूर गेल्या असाव्यात. परंतु त्या असा तडकाफडकी निर्णय घेतील असं वाटतं तुम्हाला? नाही खरं तर. परंतु इतके दिवस त्यांच्या मनात काय चाललंय हे आपण जाणतोच. कदाचित त्या सगळ्याची अशा पद्धतीने परिणिती झाली असावी. असेलही, परंतु तरीही एक प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि तो म्हणजे त्या असं कोणालाही न दिसता कक्षातून बाहेर कशा गेल्या?
तुम्हाला नाही वाटत की श्री खंडेरायांनी आता लवकरात लवकर परत यायला हवं? होय देवी, श्री खंडेराय लवकर येतीलच आणि मग पुढे काय करायचं ह्याचा विचार देखील आपण करू. परंतु तुर्तास तरी आपण देवघरापाशी जाऊन येऊ. माते, असं का केलंस तू? कोणालाही न सांगता कुठे निघून गेलीस? माते, श्री गणेश, श्री हरी, श्री महालक्ष्मी, आपण कधी आलात? श्री गणेश, तुम्ही असे हतबल का होता आहात? सारं काही सुरळीत होणार आहे. मला मातेची आठवण येते आहे. श्री हरी, बोला श्री गणेश. तुमची आणि श्री खंडेरायांची भेट झाली ना? हो, ते लवकरच जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करतील. म्हणजे माता कुठे गेली आहे हे त्यांना देखील माहिती नाही का? नाही. खरं तर मला देखील असं वाटलं होतं की त्यांनी त्वरित गडावर यावं. मला तर त्यांनी जाऊच नये असं वाटलं होतं. जे काही घडून गेलं आहे त्यावर भाष्य करून काय उपयोग? आता काय करायचं आहे ह्याचा विचार करायला हवा. म्हाळसा गडावर नाहीत हे अजूनही कुणालाही कळलेलं नाही. मला ही साधी घटना वाटत नाही. ही खरोखरच साधी घटना नाहीच. श्री खंडेरायांना देखील माहित नाही की श्री म्हाळसा देवी कुठे गेल्या आहेत. त्या अर्थी हे काय आहे हे कळेन असं झालंय. श्री हरी, श्री महालक्ष्मी, मी देखील याचाच विचार करत होतो आणि मला हे आता कळून चुकलं आहे की काय आहे आता. काय श्री गणेश? माते, ही माया आहे. माया? हो, आपल्या दृष्टीला देखील न दिसणारी अशी माया. जेजुरीला तर जावंच लागल. का ग? तर म्हाळसा देवी आहे ती, त्या एकल्याच कशा राहत्याल? देवा, काळजी आहे हा हिला. माझी तेवढीच इच्छा आहे की दोघींची गळाभेट व्हावी आणि दोघींमधला वाद मिटावा.